सो तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे शनिवार आणि मी ऑफिसला जाण्यासाठी तयारच होत होते. म्हटलं की तुमच्यासोबत एक छोटी रेसिपी शेअर करावी. आधी मी माझं आवरून घेतला आणि ही जी कुर्ती आहे ना ती माझी फेवरेट आहे, कारण की ही मला खूप स्वस्त भेटली होती तुळशीबागेतून. मी आय थिंक 200 का 250ला घेतली होती. सो आणि हिला बरेच वर्ष झाले. सो ही फिट बसते मला आणि छान वाटतं घातलं की. उन्हाळ्यामध्ये वगैरे ठीक आहे ही कुर्ती. आणि मी इथे काळजाळ सुद्धा लावून घेतलं होतं, कारण का मी आधी लावत नव्हते पण आता सध्या लावायला लागली आहे, काहीतरी स्वतःमध्ये चेंज म्हणून. आणि चला आपण रेसिपी बघूयात. तर हा आहे आपण दोडका. तो दोडका जो आहे ह्या बारीक किसण्याने मी किसून घेतलेला आहे. तुम्ही थोडा मोठा मोठा पण ठेवू शकता तुमची पद्धतीने. त्यानंतर मग मी याच्यामध्ये टमॅटोची चटणी केली होती. त्याचमध्ये मी थोडंसं तेल टाकलं, त्यात जिरे टाकलं, मोहरी टाकल्यानंतर ते थोडंसं तळतूड दिलं मी त्यामध्ये. नंतर आपण एक 4-5 पानं मी कढीपत्त्याची टाकलेली आहे, ती सुद्धा तळतूड द्यायची, छान त्याचा फ्लेवर उतरला पाहिजे. नंतर मी थोडंसं मिक्स करून घेतलं. तुम्ही कढीपत्त्याची पानं कमी जास्त पण करू शकता, आणि किंवा जर तुम्हाला आवडत असेल जिरं मोहरी जर ते टाकू शकता, किंवा ते ऑप्शनल आहे, पण जिरं टाका कारण का त्याचा एक फ्लेवर येतो. त्यानंतर मी अर्धा चमचा म्हणजे जवळजवळ 1 चमच्याच्या आसपास मी लाल तिखट टाकलंय. तिखटही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हळद आणि हे काळं तिखट टाकलंय मी, म्हणजे काळा मसाला एकदम किंचित टाकलाय, तो जास्त टाकायची गरज नाही. त्यानंतर मी लसूण टाकलाय. लसूण सुद्धा आपल्याला बारीक ठेचून टाकायचा आहे, तो पण ऑप्शनल आहे, पण जर तुम्हाला आवडत असेल ना तर तोही टाका, त्याची चव फार छान येते. त्यानंतर मी त्याला मिक्स करून घेतलं. एक बारीक गॅसवरती मी त्याला थोडंसं भाजू दिलंय मी त्या मसाल्यांना. त्यानंतर जो आपण किसलेला दोडका होता ना तो आपण त्यामध्ये ओतून घेतलाय आणि ते छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ॲटलिस्ट त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. पाणी वगैरे यामध्ये टाकायची गरज नाही आहे, कारण का आपण नंतर मीठ टाकू त्यावेळेस थोडंसं ऑब्वियसली पाणी त्याला सुटणार आहे, सो त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही आहे. आणि ही जी चटणी आहे ना ती टेस्टला 1 नंबर लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि थोडंसं नंतर मी आता वरून मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर ऑब्वियसली त्याला थोडंसं पाणी सुटणार आहे. पाणी सुटल्यानंतर तुम्ही झाकण ठेवून पण 1-5 मिनटं काढू शकता. त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकले. मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटेल. आणि हा माझा मसाल्यांचा डब्बा आहे, तो मी अरेंज करत होते. तर हे काळं जे कूट आहे ना ते काळं बी जे असतं, म्हणजे आपण त्याला तीळ वगैरे म्हणतो, ते त्याचं आहे. खरं जवसचं आहे ते कूट. ते मी असं भाज्यांना वगैरे यूज करते, म्हणजे जास्त शेंगदाण्यांची गरज पडत नाही. शेंगदाण्याचं कूट आणि हे कूट असं मिक्स करून मी टाकत असते. आणि तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कच्चे शेंगदाणे मिक्सरला बारीक फिरून घ्यायचे. बारीक पण जास्त नको आहे आपल्याला, एक थोडेसे जाडे मोठे फिरून घ्यायचे, म्हणजे ते मोठे मोठे शेंगदाणे अशा दाताखाली आले की त्याची छान चव लागते. सो त्यासाठी ते मोठेच ठेवायचे आहेत. आणि मोठे ठेवल्यानंतर ते आपल्याला भाजीत आहे तसेच टाकू शकता तुम्ही, किंवा ते भाजून टाकले तरी त्याची चव फार छान लागते. तुम्ही ऑप्शनला कोथिंबीर सुद्धा टाकू शकता, पण कोथिंबीर काय मला एवढी काय फारशी आवडत